सायली जेव्हा लग्न करून सासरच्या घरी आली तेव्हा तिला हे शिकवले गेले होते की नवीन घरात सर्वांना आनंदी ठेवणे हीच एका चांगल्या सुनेची ओळख असते. म्हणूनच सायलीने प्रत्येक गोष्ट हसून स्वीकारली. पण तिची जाऊ कविता आणि सासू मंगलाबाई यांनी तिच्या या चांगुलपणाला तिची सर्वात मोठी कमजोरी मानले. रोजच्या सकाळची सुरुवात स्वयंपाकघरातून व्हायची. सायली सकाळी लवकर उठून सर्वांसाठी चहा आणि नाश्ता तयार करायची. पण जशी जाऊ कविता स्वयंपाकघरात यायची तिचे पहिले वाक्य काही ना काही चुका काढण्यातच असायचे. "अरे सायली, चहामध्ये आले थोडे जास्त टाकतेस. तुला एवढीशी गोष्टही समजत नाही? माहिती नाही माहेरून काय शिकून आली आहेस?" कविताने तोंड वाकडे करत म्हटले. तेव्हा सायलीने नेहमीप्रमाणे हसून ती गोष्ट टाळली. "ताई, पुढच्या वेळी लक्षात ठेवीन." ती प्रत्येक टोमणा हे विचार करून गिळून द्यायची की वेळेसोबत सगळे काही ठीक होईल. पण खरी गोष्ट तर आता सुरू झाली होती. दुपारी जेव्हा सगळे लोक हॉलमध्ये बसले होते तेव्हा सासू मंगलाबाईंनी आपल्या मुलीच्या येण्याचा विषय काढला. मंगलाबाईंनी सायलीकडे पाहून म्हटले, "हे बघ सायली, पुढच्या आठवड्यात तुझी नणंद प्रिया येत आहे. तिला पनीरची भाजी आणि कचोऱ्या खूप आवडतात. तू जरा नीट बनव. कुठे जावई बापूंसमोर आमचे नाक कापले जाऊ नये." मोठी सून कविता तर तशीही मोठ्या घरची मुलगी आहे. तिला या सगळ्या कामांची सवय नाही. पण तू तर हे सगळे सांभाळू शकतेस ना? दोन्ही सुनबाईंमध्ये असा भेदभाव पाहून सायलीचे मन पार तुटून गेले. कविता मोठ्या घरची मुलगी आहे म्हणून ती काम करणार नाही आणि मी? सायलीने तिचा पती अनिकेतकडे पाहिले. अनिकेत लॅपटॉपवर काम करत होता. त्याने सगळे काही ऐकले पण काहीही न बोलता आपली नजर स्क्रीनवरच ठेवली. नेहमीप्रमाणे अनिकेतसाठी घराच्या या गोष्टी महिलांचे आपापसातील वाद होते. शेवटी नणंद प्रिया आणि जावई बापू येण्याचा दिवसही उजाडला. सायली सकाळपासून कामात गुंतली होती. तिने कचोऱ्या, पनीरची भाजी, रायता आणि मिठाई सगळे काही स्वतःच्या हाताने तयार केले. दुपारी जेव्हा सगळे पाहुणे जेवायला बसले तेव्हा सायली सर्वांना गरम गरम कचोऱ्या तळून वाढत होती. तितक्यात अचानक कविताने जोरात आपली ताटली बाजूला सारली. "उफ, ही कचोरी आहे की दगड? आतून पूर्णपणे कच्ची आहे." "अरे सायली, जर जेवण बनवण्याची इच्छा नव्हती तर सरळ नकार द्यायचा ना. पाहुण्यांसमोर अशी नाचक्की करण्याची काय गरज होती?" मोठ्या सुनेचे बोलणे ऐकून सासू मंगलाबाईंनीही विचार न करता तिच्या सुरात सूर मिळवला. "मी सकाळी सांगितले होते की जरा लक्ष देऊन बनव. पण हिला तर स्वतःची स्तुती ऐकण्याची सवय झाली आहे. फक्त स्वयंपाकघरात येऊन महाराणी बनणे जमते. काम एकही धड करता येत नाही." प्रिया आणि जावई बापू समोर सायलीचा अशा प्रकारे अपमान होत होता. अनिकेतनेही यावेळी जेवणाचे ताट पाहत म्हटले, "सायली, खरंच मीठही थोडे कमी आहे. जरा बघत जा." हा तो क्षण होता जेव्हा सायलीच्या संयमाचा बांध पूर्णपणे तुटला. तिने कचोऱ्यांची प्लेट ओट्यावर ठेवली, आपले हात पुसले आणि थेट जेवणाच्या टेबलजवळ येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर एक शांत राग होता. तिने थेट कविताच्या डोळ्यात पाहत म्हटले, "ताई, सकाळपासून या स्वयंपाकघरात ज्या कचोऱ्या बनवत आहेत त्यातील किमान 4 कचोऱ्या तुम्ही आधी स्वयंपाकघरात खाल्ल्या आहेत. तेव्हा तर तुम्ही म्हणालात की खूप छान बनल्या आहेत. मग अचानक जावई बापूंसमोर हा दगड कसा बनला?" संपूर्ण खोलीत शांतता पसरली. जावई बापूंनीही संकोचून आपली कचोरी पाहिली जी पूर्णपणे योग्य बनली होती. "सायली, हा काय उद्धटपणा आहे? तुझी जाऊ आहे ती." सासू मंगलाबाई ओरडल्या. "उद्धटपणा मी नाही करत आई, तुम्ही सगळे करत आहात." सायलीचा आवाज यावेळेस थरथरत नव्हता तर अत्यंत स्पष्ट आणि खंबीर होता. "सकाळपासून मी पाण्याचा एकही थेंब प्यायलेले नाही जेणेकरून तुमच्या मुलीला आणि जावयाला कोणतीही उणीव भासू नये आणि तुम्ही सगळे मिळून फक्त एक खोटे कारण शोधत आहात जेणेकरून मला खूप कमी लेखू शकाल." तितक्यात अनिकेत उभा राहिला. "सायली, शांत हो. घराच्या गोष्टी घरातच ठेव. पाहुण्यांसमोर तमाशा करू नकोस." सायलीने अनिकेतकडे पाहिले. जो तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार असायला हवा होता तो तिच्या विरोधात उभा होता. "तमाशा मी नाही करत आहे अनिकेत. तमाशा माझा रोज होतो आणि तू प्रेक्षक बनून तिकीट खरेदी करतोस. आज जर मी गप्प राहिले तर मी स्वतः गुन्हेगार ठरेन. जर या घरात राहण्याची अट स्वतःचा आदर पणाला लावणे ही असेल तर मला ही अट अजिबात मान्य नाही." तितक्यात सासरे सदाशिवजी, जे आतापर्यंत नेहमी गप्प राहायचे, त्यांनी आपले ताट बाजूला ठेवले आणि आपली मुलगी प्रिया व जावई बापूंकडे पाहिले आणि नंतर आपली पत्नी मंगलाबाईंना म्हणाले, "कचोरी अगदी योग्य बनली आहे मंगला. सून सकाळपासून काम करत आहे हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. आणि थोरली सूनबाई, जर तुला जेवणात इतक्यात चुका दिसतात तर उद्यापासून स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी तुझी असेल." हे ऐकून कविताचा चेहरा पांढरा पडला. तिने सासूबाईंकडे पाहिले पण यावेळेस मंगलाबाईंचीही काही बोलण्याची हिंमत झाली नाही.
कारण सासऱ्यांचा निर्णय अंतिम असायचा. सदाशिवजींनी सायलीकडे पाहिले आणि म्हटले, सुनबाई, तुझे ताट घेऊन ये आणि आमच्यासोबत बसून जेवण कर. आजच्या नंतर या घरात कामाची विभागणीही सारखी होईल आणि आदराचीही. अनिकेतने शर्मेने आपले डोके खाली झुकवले. सायलीने खुर्ची घेतली. जेवण कदाचित आज तेवढे आनंदी वाटत नव्हते, पण आज सायलीच्या मनावर तो ओझा नव्हता जो रोज वाहत असायची. तिने आज आपल्या आत्मसन्मानाची ती रेघ ओढली होती जी पार करण्याची हिंमत आता या घरात पुन्हा कोणीही करणार नव्हते. सासऱ्यांच्या त्या एका निर्णयाने पूर्ण घराचे वातावरण बदलून टाकले होते. स्वयंपाकघरात कविताची मनमर्जी आणि सासूबाईंचे एकतर्फी लाड आता एक झटक्यात थांबले होते. पण वर्षाच्या सवयी इतक्या लवकर बदलत नाहीत. वरवर सगळे शांत होते, पण आतल्या आत एक थंड युद्ध सुरू झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सायली नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली, तेव्हा तिने स्वतःला स्वयंपाकघरात जाण्यापासून रोखले. कारण सदाशिवजीने साफ सांगितले होते की काम सारखे विभागले जाईल. म्हणून सायली हॉलमध्ये येऊन बसली आणि वर्तमानपत्र वाचू लागली. साधारणपणे नंतर जेव्हा जाऊ कविता डोळे चोळत खोलीबाहेर आली, तेव्हा सायलीला हॉलमध्ये आरामात बसलेले पाहून तिचे पाय तिथेच थबकले. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी होती, पण कालच्या तमाशानंतर थेट काही बोलण्याची तिची हिंमत नव्हती. ती थेट सासू मंगलाबाईंच्या खोलीत गेली. काही वेळातच मंगलाबाईसुद्धा बाहेर आल्या आणि जोरात भांडी आपटत स्वयंपाकघरात काम करू लागल्या, जेणेकरून सायलीला जाणीव करून देता येईल की सूनबाईंमुळे सासूला काम करावे लागत आहे. सायली सगळे समजत होती. ती स्वयंपाकघरात आली आणि शांत आवाजात म्हणाली, आई, बाबा होते की सगळे काम सारखे विभागले जाईल. ताई आणि मी मिळून सगळे सांभाळू. तुम्हाला त्रास घेण्याची गरज नाही. मंगलाबाईंनी न पाता टोमणा मारला. राहू दे सुनबाई, आता आमचेही दिवस असे आले आहेत की सुनांना विचारून काम करावे लागेल. तुमच्यासारख्या शिकलेल्या मुली घर वसवण्यासाठी नाही तर घर तोडण्यासाठी येतात. तितक्यात मागून सासरे सदाशिवजींचा आवाज घुमला. मंगला, जर योग्य गोष्टीला योग्य आणि चुकीच्या गोष्टीला चुकीचे म्हणणे घर तोडणे असेल तर असे घर तुटलेच पाहिजे. सायलीने काहीही चुकीचे म्हटले नाही. मोठी सून कविता कुठे आहे? तिला बोलवा. कविता पाय आपटत स्वयंपाकघरात आली. त्या दिवशी पहिल्यांदा कविताला सकाळचा नाश्ता एकटीला बनवावा लागला. सायलीने फक्त आपली आणि अनिकेतची जबाबदारी सांभाळली. रात्री जेव्हा अनिकेत खोलीत आला तेव्हा वातावरणात एक वेगळी शांतता होती. त्याने सायलीकडे पाहिले, जी गप्पपणे आपले पुस्तक वाचत होती. अनिकेतच्या मनात कालच्या गोष्टीबद्दल एक वेगळीच तगमग होती. तो सायलीच्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला, सायली, मी कालच्या गोष्टीसाठी माफी मागू इच्छितो. खरंच मला अंदाज नव्हता की तू रोज या घुसमटीतून जातेस. मला नेहमी वाटायचे की हे आई आणि बहिणींचे फक्त असेच बोलण्याची पद्धत आहे. सायलीने पुस्तक बंद केले आणि अनिकेतच्या डोळ्यात पाहत म्हणाली, अनिकेत, बोलण्याची पद्धत तोपर्यंत सहन केली जाते जोपर्यंत त्यात आदर असतो. जेव्हा प्रत्येक गोष्टीवर माहेरचा उद्धार केला जातो तेव्हा तुमच्या मेहनतीला पायाखाली तुडवले जाते, तेव्हा ती मानसिक प्रतारणा बनते. मला दुःख या गोष्टीचे नाही की ताईंनी काय म्हटले. दुःख या गोष्टीचे होते की तू सगळे पाहूनही तुझ्या ताटात मीठ कमी असल्याचे पाहिलेस. अनिकेतने सायलीचा हात हातात घेतला. मला एक संधी दे सायली. मी आता तुला कधीही एकटे पडू देणार नाही. 2 आठवडे निघून गेले. घरात कामाची विभागणी तर झाली होती, पण कविता आणि सासू मंगलाबाई सतत या शोधात होत्या की कसे सायलीला पुन्हा कमी लेखता येईल. एक दिवस घरात सदाशिवजींचे काही ओळखीचे लोक येणार होते. मंगलाबाईंनी जाणून बुजून कविताला सांगितले, आज पाहुणे येत आहेत. सर्व जेवण तू तुझ्या देखरेखीखाली बनवून घे. सायलीला फक्त साफसफाई आणि वाढण्याचे काम दे, जेणेकरून पाहुण्यांना कळेल की या घराची खरी कमान कोणाच्या हातात आहे. कविताने आपल्या देखरेखीखाली जेवण बनवले, पण आपल्या सवयीनुसार ती स्वतः मेहनत करण्याऐवजी फोनवर व्यस्त राहिली आणि कामवाल्या मावशीकडून घाईघाईत भाज्या आणि रायता बनवून घेतला. संध्याकाळी पाहुणे आले. टेबल सजले होते. जसे पाहुण्यांनी जेवायला सुरुवात केली, एका पाहुण्याने खोकत पाणी मागितले. अरे भाऊ, भाजीमध्ये काय पूर्ण वरातीची मिरची टाकली आहे का? आणि रायता तर पूर्णपणे आंबट झाला आहे. मंगलाबाईंचा चेहरा पडला. त्यांनी लगेच गोष्ट सांभाळण्यासाठी छोटी सून सायलीकडे इशारा केला. आज सगळे जेवण छोट्या सुनेने. नाही आई. सायली अजून बोलतच होती की तितक्यात सदाशिवजींनी त्यांना मध्येच टोकले. आज स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी मोठी सून कविताची होती. सायली तर दुपारपासून हॉलची सफाई आणि पाहुण्यांच्या स्वागताच्या तयारीत गुंतली होती. पाहुण्यांसमोर मोठ्या सुनेची निष्काळजीपणा उघड झाली होती.
तितक्यात सायली आज स्वयंपाकघरात गेली आणि तिथून रव्याचा गरम गरम शिरा आणि वेगळा बनवलेला बुंदीचा रायता घेऊन आली, जो तिने बॅकअप म्हणून आधीच बनवून ठेवला होता, जेणेकरून घराची अब्रू जाऊ नये. पाहुण्यांनी शिरा खाल्ला आणि सायलीचे कौतुक करू लागले. वा भाऊ, सून असावी तर अशी समजूतदार आणि सुजाण. पाहुणे गेल्यानंतर कविता आणि मंगलाबाई दिवाणखान्यात शांत बसल्या होत्या. आज त्यांना समजले होते की सायलीला कमी लेखण्याच्या नादात त्यांनी स्वतःच्या नजरेत आपला आदर गमावला होता. महिने उलटून गेले होते. कविताच्या वागण्यात आता तो कडवटपणा नव्हता, पण एक वेगळा संकोच आला होता. जो माणूस नेहमी हुकूम चालवत आला असेल, त्याच्यासाठी अचानक बरोबरीने काम करणे इतके सोपे नसते. ती स्वयंपाकघरात सायलीशी जास्त बोलायची नाही. बस आपल्या हिश्श्याचे काम करून गप्पपणे खोलीत निघून जायची. एका सकाळी सायलीने पाहिले की कविता स्वयंपाकघरात पीठ मळताना वारंवार आपले मनगट दाबत होती. त्यांना वेदनेत पाहून सायली त्यांच्याजवळ आली आणि प्रेमाने पिठाची परात आपल्या हातात घेतली. ताई, काय झाले? हातात चमक भरली आहे का? सायलीने काळजीने विचारले. तेव्हा कविताने झटकन आपला हात मागे घेतला, जसे की त्यांना वाटले असेल की सायली त्यांच्यावर काही टोमणा मारणार आहे. नाही, काही नाही झाले, मी करून घेईन. नाहीतर बाबा बघतील तर विचार करतील की मी कामातून पळ काढत आहे. सायली समजले की कविताच्या मनात अजूनही एक भीती आणि न्यूनगंड बसला आहे. तिने कविताचा हात धरला आणि त्याला खुर्चीवर बसवत म्हटले, ताई, त्या दिवशी जे झाले ते कोणाला शिक्षा देण्यासाठी नव्हते, तर सर्वांना आपली योग्य जागा आठवून देण्यासाठी होते. तुम्ही या घराच्या मोठ्या सून आहात. जर तुम्ही त्रासात असाल आणि मी फक्त माझ्या हिश्श्याचे काम बघून बसून राहिले, तर माझ्यामध्ये आणि जुन्या वातावरणात काय फरक राहील? कविताने आश्चर्याने सायलीकडे पाहिले. तितक्यात सायली आत गेली, वेदनाशामक मलम घेऊन आली आणि कविताच्या हातावर मालिश करू लागली. कविताच्या डोळ्यात पहिल्यांदा सायलीसाठी द्वेषाऐवजी आनंदाचे अश्रू होते. तिने हळूच म्हटले, सायली, मला माफ कर. मला माझी चूक समजली आहे. तुझी शांतता तुझी कमजोरी नव्हती, तो तुझा मोठेपणा होता. तिने हसून कविताच्या खांद्यावर हात ठेवला. ताई, घर तेव्हाच चालते जेव्हा सगळे एकमेकांचा आदर करतात. मी फक्त माझा स्वाभिमान वाचवत होते. कोणाला हरवणे माझा हेतू नव्हता. त्या दिवसानंतर कविता तर बदलत होती, पण सासू मंगलाबाईंच्या मनात अजूनही आपली सत्ता गमावल्याचे शल्य होते. त्यांना वाटायचे की सुनांच्या या सन्मानामुळे घरात त्यांचा दरारा कमी झाला आहे. म्हणून एक दिवशी त्यांनी घरी आपल्या मैत्रिणीसाठी एक मोठी किटी पार्टी ठेवली आणि जाणून बुजून शहरातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये जेवण बुक केले आणि सुनांना याची काडी मात्र खबर लागू दिली नाही. त्यांना आपल्या मैत्रिणींना दाखवायचे होते की घराच्या निर्णयामध्ये आज देखील सुनांची नाही, तर फक्त त्यांचीच चालते आणि ते जेव्हा हवं तेव्हा जितका हवा तितका खर्च करू शकतात. दुपारी पाहुणे आले. पूर्ण हॉल हास्याच्या आवाजाने गुंजत होता. मंगलाबाई आपल्या मैत्रिणीमध्ये बसून आपल्या श्रीमंतीच्या गप्पा मारत होत्या. तितक्यात एक फोन आला. त्याने सांगितले, मॅडम, आमच्या गाडीचा अपघात झाला आहे. जेवण पूर्णपणे खराब झाले आहे, त्यामुळे आता आम्ही जेवण पोहोचवू शकणार नाही. मंगलाबाईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला. 10 ते 15 पाहुणे घरात बसले होते आणि जेवण गायब होते. जर मैत्रिणींना कळाले असते तर समाजात त्यांचे नाक कापले गेले असते. त्या घाबरून स्वयंपाकघराकडे पळाल्या, जिथे सायली आणि कविता आपसात बोलत होत्या. मंगलाबाईंच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी थरथरत्या आवाजात म्हटले, सुनबाई, खूप मोठी गडबड झाली आहे. त्यांनी पूर्ण गोष्ट सांगितली आणि त्या रडू लागल्या. आज तर माझ्या मैत्रिणींसमोर माझी नाचक्की होईल. सगळे म्हणतील की मंगलाला घर सांभाळताच येत नाही. कविता आणि सायलीने एकमेकांकडे पाहिले. सायली लगेच पुढे झाली. तिने मंगलाबाईंचे अश्रू पुसले आणि म्हटले, आई, तुम्ही बाहेर बसा आणि पाहुण्यांना सांभाळा. जोपर्यंत या घराच्या सुना जिवंत आहेत, तुमचे नाक कधीही कापले जाऊ शकत नाही. ताई, फ्रीजमध्ये पनीर ठेवलेले आहे आणि मैदा आहे. कविताच्या डोळ्यातही एक नवीन चमक आली होती. हो सायली, सगळे आहे. तू फक्त सांग करायचे काय आहे. आज दोन्ही बहिणी मिळून दाखवून देऊ की आपण बहिणी आहोत. पुढच्या 1 तासात स्वयंपाकघर पक्वान्नाने भरून गेली. दोन्ही जावांमध्ये असा ताळमेळ होता जसे की त्या कित्येक वर्षापासून एकत्र काम करत असाव्यात. मंगलाबाई स्वयंपाकघराच्या दरवाजापाशी उभ्या राहून आपल्या दोन्ही सुनांना खांदा लावून काम करताना पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यातील तो अहंकाराचा पडदा आज पूर्णपणे दूर झाला होता. जेव्हा पाहुण्यांसमोर गरम गरम जेवण वाढले गेले, तेव्हा सगळे बोटे चाकत राहिले. मंगलाबाईंच्या एका मैत्रिणीने म्हटले, मंगला, मानावे लागेल, बाहेरचे जेवणही इतके छान बनत नाही. तुझं नशीब खूप चांगलं आहे. मंगलाबाईंनी हसून आपल्या दोन्ही सुनांना पुढे बोलावले आणि अभिमानाने दोघींना जवळ घेतले. सासरे सदाशिवजी आणि अनिकेत, जे आत्ताच ऑफिसमधून परतले होते, दरवाजापाशी उभे राहून हे सगळे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. रात्री जेव्हा पूर्ण कुटुंब एकत्र बसले, तेव्हा मंगलाबाईंनी आपल्या कपाटातून लॉकरच्या चाव्या काढल्या आणि दोन्ही सुनांच्या हातात संयुक्तपणे दिल्या.
आजपर्यंत मला या घरावर राज्य करायचे होते, पण आज मला समजले की घर राज्य केल्याने नाही तर सर्वांना सोबत घेऊन चालल्याने बनते. सायली, तू जी रेग ओढली होतीस तिने फक्त तुलाच वाचवले नाही तर आम्हा सर्वांना विखुरण्यापासून वाचवले आहे. तितक्यात सायलीने चाव्या आणल्या, सासूच्या पायावर ठेवल्या आणि म्हणाली, आई, चाव्या नेहमी तुमच्याकडेच राहतील, कारण घराचा पाया तुम्हीच आहात. आम्ही तर फक्त या घराच्या भिंती आहोत, ज्या एकमेकांच्या आधाराने उभ्या आहेत. छोट्या सुनेच्या तोंडातून हे ऐकून मंगलाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवसानंतर त्या घराच्या रेषा नेहमीसाठी बदलल्या. आता तिथे कोणी कोणाला डावणारे नव्हते, तर सगळे आपल्या आपल्या मर्यादा आणि आदराच्या कक्षेत राहून एक सुंदर कुटुंब चालवत होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. गोष्ट आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.